तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं संस्कारवाडी ब्लॉग्समध्ये. आणि आता आम्ही निघलेलो जायसाठी ट्रिपवर, छोटीशी ट्रिप. आणि आता आम्ही चाललेलो आहे फार्म हाऊसवर. आम्ही निघलेलो आहे 3 वाजले आहेत आणि आता आम्ही पोचू एक फार्म हाऊसवर. तिथून बघू काय काय करायचं आपल्याला. पहिलं फार्म हाऊसवर पोचू. पाऊस बिऊस पडले तिकडं म्हणून निघलो डायरेक्ट जायसाठी. पोचू नंतर भेटू आपण. चलो. मस्त नाश्ता बिष्टा केलेत आवडीचे आणि निघलो फार्म हाऊस. चला गाईज, आता 5-10 दिवस झाले पाऊस पडले इथं बघा. इथं सगळं हिर वगैरे झाले. इथं जंगलमध्ये जाताना मे मध्ये अख्खा सुकतं यो. आणि आता पाऊस पडले तर बघा मस्त क्लायमेट बिमेट झालंय. म्हणून आता आम्ही निघलो डायरेक्ट जायसाठी फार्म हाऊसला. चला आता फार्म हाऊसला पोहोचू आम्ही. झालं आता कधीपासून निघल्यावर अजून 11 सकाळी 10 वाजता निघल्यावर अजून पोहोचलो नाही. हळूहळू येतो. चला आता पोहोचू एक फार्म हाऊसवर आणि भेटतो तुम्हाला सगळं दाखवतो. चला अजून आता सामान घ्यायचं आहे. चला तिथं बघा व्ह्यू बघा तुम्ही. मस्त झाले व्ह्यू. वातावरण पण मस्त आहे पावसाला. आता इथं बघा इथं बाहेर निघलेलं आहे मम्मा. फुल एन्जॉय करते आता व्ह्यूचा. हे बघा मम्मी निघा तुम्ही पण. बघा तिथं गाडी चालली एक आपली. अजून एक गाडी पुढे गेलाय. चला आता आपण पोहोचतो फार्म हाऊसवर. आणि सकाळपासून निघलो आता पोहोचलेलो फायनली. हा बघा आपलं फार्म हाऊस पूर्ण ग्रीनरी. हा बघा आपल्या गाड्या 2. अजून एक गाडी मार्केटलाच आहे. या हा बघा फार्म हाऊस आपला. तर चला आता थोडा रेस्ट करू नंतर पवायला जाऊ. पाणी भरले का माहीत पण नाही. हे बघा थोडासा भरलंय. तर लावू पाणी. चलो. तर याने बघितलेलं कमी पाणी तर बघा डायरेक्ट कपडे काढून चालला पवायला. जा रे पाव पटकन. तर इथं गाड्या आल्यात आपल्या सगळं. मामा पण आला. चल तू चल. चल तू. अरे जा तू पाव. थोडा पाणी आहे जा डुबशील नंतर. हे बघा मामी. जा पाव जा. तर बघा आता कोण गेलेला पवाला. आला डायरेक्ट पवाला उठलाय. हा बघा चेंड बघा त्याचा चेंड किती मोठा झालेला आहे. ए गाड्या पाव ये खाली. काय आता जस्ट कामाचं पोचलेलो आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे आंबा बागाला डोकऱ्याचं. हे बघा अख्खा भरलं आंब्यांशी डोकऱ्याचं. तर डोकऱ्यात आता एक बघा आंबा. आता बघू तोडायचं कसं तोडायचं आंबा. तर भाऊ पण आले बघा रात्री आंबा तोडायला डोकऱ्याचं. बघा अख्खा आंब्याशी भरले डोकऱ्याचा. नको बोलू. तो काय ब्लॉग बघणार आहे का. त्याला आता आंबा तोडू. दगडाची तुटते. हात शितात बघा. इथं मोठा पण घेतलाय फुगवाला कुंजीचा. हे बघा त्याने फुगा सेपरेट. मोठा दमले का. दमले ते बघा आता फुगा. ए काय रे काय नाही तुला फुगा बिगा पाव गपचूप. काय तर बघा आता थोडा ऊन पण आलाय. थोडा रेस्ट करू नंतर पवायला जाऊ. झोपू चला. याच्याशी फुगवा ना. खराब झालं मालक. हय संध्याकाळचे 7 वाजल्यात. आता आम्ही फार्म हाऊसवर आल्यात. आज फ्रायडे वातावरण पाण्याचा खूप थंडी वाजते. झाडं बघा झाडे बघून घ्या. आंब्याची झाडे. मला फार्म हाऊसचा मालक आहे छोटा कुंजू बेटा. मला भिजवते बघा.
आहे मस्त. आजची तारीख किती आहे? 22 मे. 23 मे. आम्ही 23 मे ला आल्या. मुलाचे आल्यावर पुण्याचं पावसाचं दिवस झालं. आमची उन्हाची पिकनिक आहे. छोटा बाबू झूम जास्त नाही. बघा माझे पाणी होते ना. पाणी होते ना. या तुम्ही पण पवायला या. पाणी पाहून देतो. गाईस चला संध्याकाळ झालेली आहे आणि इथं मम्मीसोबत गेलेले आहेत पवायला. इथं बघा इथं मम्मी पावत आहे. छोटी पोर आलंय आमच्यासोबत. आणि बघा छोटा पोर या छोटी पोर आणि तिथं जेवायची तयारी चालू आहे. बरं तिथं सगळी बसतात आता. इथं बघा स्विमिंग चालू आहे यांचं. तर आता संध्याकाळ पण झालेली आहे थोडी बघा. संध्याकाळ होत आहे आणि जेवायला पण बघू सगळं काय आहे त्याच्यानंतर बघू. तर काय आता संध्याकाळच्या वाजल्यात 8 आणि इथं मम्मीने घेतलेलं आहे बनवायला भज्या. हे बघा भज्या बनवतात मम्मी. पाऊस पडते ना भजी खायला मजा. पाऊस कुठं पडला म्हणजे आता पडते किती दिवस आता नाही पडला. तर भज्या बनवतात. बघा तर आता इथं आपल्या निकिता ताईने घेतलेलं आहे बनवायला पहाडी चिकन. हे बघा इथं पहाडी चिकन बनवतं एकदम असं बार्बिक्यू मध्ये. तर दीदी निकिता ताई काहीतरी बोला. काय बोलू सांगा. काय बोलू सांगा. कॅमेराच्या पाठीवर एक पण काम नाही करत पण हे झाले निवत पहिला त्याला आहे ना. हो ओके थँक्यू. हे बघा नुसतं पहाडी चिकन आणि इथं भाऊच्या तोंडाला सुटलेलं आहे पाणी बघूनच. मस्त आता पेटवल्यात आपण. आणि भाऊ आज काय करायचं सांगा आपल्याला. काय करायचं आंबा तोडायला जायचंय. रात्री जाऊ आंबा तोडायला डोकऱ्याचे. तर आता सगळं सेटअप तर केलंय आणि रात्री जाऊ आपण आंबा तोडायला. बघा 11 वाजल्या आणि आंबा बघायला गेलतो. आता आंबा भेटला का? किती भेटला बघू. 3 आंबे. पण त्यावेळी ती काठी नेलच नाही. जुगाड गेलते ती. दाखव पटकन याच्यात काय शू. आंबा बोलत चिंबोरा पकडल्या काढून जळत वाटत. चिंबोरा पकडल्या मोठे मोठ्या. चिंबोरी आणलं बघ. चिंबोरी कोंजू चिंबोरी आणलंय. बघू एक दोन मुठ्या 3 चावल चावल पाण्यान बाबा उद्या चावल. बंद केला मागून पिशवी. येऊ पण मोठ्या तो मोठ्या नाही डारखालाय. ती डारखालाय. हे बाबा मोठा आहे ना तो
ये बारकले ये मोठ्या तीन बघू या बाई या मोठ्या तीन ये मोठ्या तीन येतो चिमटा आई लोकांना 100 रुपये पाचून देतात साक्षी हे बघ मोठे घेतलंय सगळा आता हे घराने होता भरायला दोनच हे बघ दोनच भरत चिमणी भरून दाखवली सांग नाही चिमणी भरून दाखवली आता 2 मुठ्या भरून दाखवते मे महिन्याच्या सीझन आणि इथं बघा इथं पप्पासत पण फुल एन्जॉय करतात सगळी एन्जॉय करत बसल्यान इथं दिसत मस्त बघतात आणि इथं स्विमिंग पूल एक दिवसात गंदा केले चला आता भेटू नंतर आंबतोडा चलो मला 50 पोळी आण आणि एक टोपी आण तर मम्मा पण एन्जॉय करते भजी हो भजी तर सगळे पप्पासत बसल्यान बघा गोव्याला आल्यात मोठा पप्पा तर आता आम्ही पकडलेले मुठे तर आता सोडते पारस मुठ्यांना सोड तर बघा आता यांना सोडले दिसत असेल तुम्हाला कुंजू आता पकडते पकड पकडून दाखवच सगळ्यांना काठी नाही असंच पकड हाताशी पकड पाय मिळते पकड व्लॉग मध्ये येशील पकड काठी नाही असंच पकड 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 पटकन पाण्यात नको टाकूस भीतय बघा आपण जाऊ तिथं पाण्यात पाण्यात टेकली आणि पाया पडतात पाया पडतोय बघा आता सोडलं एक इकडे एक चाललंय कुठेतरी चला आता ब्लॉग इथंच संपलेला आहे आणि कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा आपण इथंच एंड करूया अगर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय